दिवसाची सुरुवातच एकदम भारी झाली राव, काय सांगू. चेहरा बघून वाटला शेव्हिंग नाही केली तर लोक म्हणतील हा कोण रायगडावरून पळून आला. म्हणून दुसऱ्या सलून मध्ये जाऊन लवकर शेव्हिंग करून सुद्धा शॉपमध्ये पोहोचलो. लाईट्स ऑन केली आणि मनात एकच शब्द जय शिवराय. काम काही नव्हतं पण तरी वाटलं मावळा रिकामा बसत नाही. मग सुरू केली क्लिनिंग. डस्ट पाहून वाटलं हे तर अफजल खानच्या पोट तर नाही उघडलं मी. मग लक्षात आलं ते तर शिवबांनीच उघडलं होतं. क्लिनिंग करताना एक्सपायरी प्रोडक्ट निघाल्या 3-3.5 हजाराच्या. मनात म्हटलो छे ह्या नुकसानावर तर शहाजीराजे सुद्धा रडले असते. मग एक लेडीज कस्टमर आली, ती युकट आणि टेम्पररी स्ट्रेटनिंग करून मागितली. ती खुश होऊन म्हणाली भाऊ एकदम मस्त केलं. ते ऐकून माझ्या मनात जय शिवराय आजचे युद्ध जिंकलो रे भावा. मग जेवण करून BGMI खेळायला लागलो. पण टीममेट्स असे पडत होते की वाटलं हे मावळे नाही हे तर मुघलांची फौज जास्त आले. आणि मग शेवटी एक शेविंग केली. शॉप शांत. मी बसून विचार करत होतो कधी दिवस शांत जातात पण मावळा थांबत नाही. लाईट्स ऑफ केले, शटर डाऊन गेला आणि निघत मनात एकच फिलिंग होती, काम कमी असलं तरी जिद्द कमी होत नाही. हेच नागपुरी, हेच मावळे. जय शिवराय.